ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय। पालघरमध्ये 3 महिने आंदोलन स्थगित राहील असं अशोक ढवळे यांनी सांगितलेलं आहे। तर वाढवण आणि मुरबे बंदर रद्द करण्याची मागणी या सर्व आंदोलकांची होती। आमच्या भावना केंद्राकडे पाठवू असं जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आणि त्यानंतर आता हे आंदोलन स्थगित झाल्याची माहिती आहे। 12 मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं आमदार विनोद निकोले यांनी सांगितलेलं आहे। माकपनं एक लॉंग मार्च काढलेला होता, ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झालेले होते। पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर हा लॉंग मार्च धडकला आणि त्यानंतर आता पुढे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच आजची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। हा लॉंग मार्च स्थगित करण्यात आलाय। तरी धोरणात्मक बाबतीमध्ये राज्य सरकार केंद्र सरकार बरोबर आमचे मतभेद आहेत, राहतील आणि आमचा लढा सुद्धा तो चालू राहील। तर या काही मुद्दे फक्त आम्हाला क्लिअर करायचे होते। पण अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचं हे सुबंध आंदोलन जसं सांगितलं 3 महिन्यासाठी आम्ही स्थगित केलेलं आहे। 3 महिन्यामध्ये नक्कीच काही प्रगती होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे। शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मागण्या आम्ही या ठिकाणी निवेदन दिले होते। जवळजवळ 12 मागण्या होत्या। त्याच्यावर खूप सकारात्मक चर्चा या ठिकाणी जवळजवळ खरं म्हणजे चर्चेला पण खूप वेळ घेतला। जवळजवळ 6-7 तास चर्चा झाली आणि खूप विस्तारित चर्चा झाली, समाधानकारक चर्चा झालेली आहे। आणि आम्ही जे कालपासून मीडियासमोर आलो किंवा आमचे संबंध या शेतकऱ्यांसमोर जे विषय आम्ही मांडले ते विषय आमच्या ज्या अपेक्षा होत्या अपेक्षेप्रमाणे चर्चा झालेली आहे। यानंतर आपण पुढचं बुलेटिन सुरू करणार आहोत आणि यामध्ये आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत आणि सगळ्यात आधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। केडीएमसी मध्ये भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागितला। ठाकरेंच्या गटनेत्याचा दावा, सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचा विचार करू असंही केलं वक्तव्य। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, केडीएमसी मध्ये महायुतीचा महापौर बसणार तर भाजपला दूर ठेवणार नाही, श्रीकांत शिंदेंची माहिती। कल्याण डोंबिवली ठाणे उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्री फडणवीस दाओद दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय, रवींद्र चव्हाण यांची न्यूज 18 मराठीला माहिती। उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणार, वंचितच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा, उल्हासनगरमध्येही शिवशक्ती युती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के कोकण भवनातील नोंदणीवेळी अनुपस्थित, म्हस्के संपर्कात असल्याचा अनिल परब यांचा दावा। कोल्हापुरातील गडिंग्लज, चंदगड आणि आजरा या 3 तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जिल्हा परिषदेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढणार, हसन मुश्रीफ यांची माहिती। रायगड मुख्यालयातील ध्वजवंदनाचा मान भरत गोगावलेंना, सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी, तर नाशकात गिरीश महाजन यांच्याच हस्ते ध्वजारोहण। वाढवण बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं आंदोलन स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगितीचा निर्णय। सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ, सोन्याचे भाव 1,59,000 तर चांदीचे दर 3,34,000।
नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि दिवसभराच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे राजकीय वर्तुळातून. एकीकडे शिंदेच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे नगरसेवकांचा पाठिंबा मिळालाय, तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आणि या भेटीनंतर एक महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरेंच्या या केडीएमसी मधील नगरसेवकांच्या गटनेत्यानं केलेला आहे. या भेटीनंतर शिवसेना भाजपकडून आम्हाला पाठिंबा मागितल्याचा दावा मागण्यात आला आहे, असा दावा गटनेते उमेश बोरगावकर यांनी केलाय. प्रस्ताव आल्यास आम्ही याचा सकारात्मक विचार करू असंही ते म्हणतायत. त्याच्यामुळे आता एकीकडे मनसेनं पाठिंबा दिलेला आहे शिंदेच्या शिवसेनेला, त्याचबरोबर 11 हे जे नगरसेवक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे केडीएमसी मधले, तेही या दोन पक्षांपैकी महायुती म्हणून लढलेले हे जे दोन पक्ष ज्यांच्या जागा 100 पेक्षा जास्त निवडून आणल्या आहेत, त्यांच्यापैकी एका पक्षाला पाठिंबा देतात का आणि त्या बदल्यामध्ये शिवसेना युबीटीला नेमकं काय मिळणार याविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे. केडीएमसी मध्ये भाजप सेनेकडून सुद्धा पाठिंबा मागितल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे केडीएमसी मधील गटनेत्यांनी केलाय. हा, आमचे संपर्क आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. केला आहे, संपर्कात आहेत ते. वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत आहे. कशा संदर्भात पाठिंबा मागण्याबाबत. भाजप पण आहे, शिंदे सेना पण आहे. तुम्ही काय भूमिका घेतली यावर? सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला, पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू. तुम्ही शिंदेसोबत जायला तयार आहात का जर सन्मानपूर्वक असेल तर? तसा प्रस्ताव येऊ द्या. नाही, भाजपकडून बोलले आता जर का सन्मानपूर्वक जर का आपल्याला प्रस्ताव आला तर साहेबांचं काही ग्रीन सिग्नल आहे या गोष्टीला? नक्की आहे. आमची चर्चा झालेली आहे या संदर्भात. उद्धवजी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतोय, भाजपकडनं काय प्रस्ताव येतोय, नाही तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सक्षम आहोत. नाही सर, एक थेट प्रश्न आहे. तुम्ही फक्त सन्मानजनक म्हणताय. जर सन्मानजनक तोडगा तुम्हाला मिळाला शिंदेकडून तर तुम्ही सोबत जायला तयार आहात? येऊ तर द्या ना, येऊ तर द्या ना. आलेला नाहीये ना, येऊ तर द्या. तर तुम्ही शिंदे हा, नक्की विचार करू ना त्याच्यावरती. वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल ना. तुम्हाला शिंदेसोबत जायला काही वावडं नाहीये असं आम्ही नाही बोलू. आता असं अर्थ तुम्ही काढू शकत नाही की वावडं नाहीये. आमचा दीपेशजी म्हात्रे साहेबांशी चर्चा झालेली आहे. त्यांनी प्रस्ताव दिला आहे, भाजपकडनं प्रस्ताव आला आहे. त्याच्याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घ्यायचा आहे तो घेणार आहोत. चर्चा चालू आहे. आता मग शिवसेना युबीटीला नेमका काय प्रस्ताव येतो ते बघावं लागणार आहे आणि त्यानंतर कशा पद्धतीनं युती आघाडी होते, कसा पाठिंबा मिळतो तेही बघणं इंटरेस्टिंग असेल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशक्य असं काहीही राहिलेलं नाहीये. सगळी समीकरणं आपण उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. विकासाच्या नावाखाली या महाराष्ट्रानं अनेक अभद्र युत्या आणि आघाड्याही पाहिल्या. सरकारं पाहिली, नेत्यांनी ती सहज पचवली. आज कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एक राजकीय समीकरण उदयाला आलेलं आहे. शिंदेची शिवसेना आणि मनसे दोघे एकत्र आलेत. त्यामुळे सत्तेच्या साठमारीत महायुतीतली फाटाफूट आणि ठाकरे बंधूंमधली फूट समोर आल्याचं दिसून येत आहे. ठाकरे बंधूंमध्ये फूट, महायुतीत फाटाफूट, केडीएमसीत सत्तेसाठी साठमारी. मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारलं लागतं आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. राज ठाकरेंनी महापालिका निवडणूक प्रचारात केलेलं हे वक्तव्य वास्तवात उतरतंय. कल्याण डोंबिवली महापालिकेचं राजकारण 360 अंशात फिरलंय. आणि विशेष म्हणजे ज्या राज ठाकरेंनी इतर पक्षातील संधी साधू राजकारणाविषयी ते कॅरम बोर्डचं उदाहरण दिलं, त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी निकालानंतर टोपी फिरवली आहे. ज्यांच्या विरोधात मनसेनं निवडणूक लढवली त्या शिवसेनेला मनसेनं कल्याण डोंबिवलीत पाठिंबा दिलाय. तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो असतो का बाहेर राहून? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना. भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही, परंतु आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही.
त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा, असं खूप कोण त्याच्याबद्दल बोललेलं असतो. मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 53, भाजपचे 50, ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 तर मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले. महापौर पदाच्या शर्यतीत 53 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला मनसेच्या 5 जणांनी पाठिंबा दिला. हे संख्याबळ 58 इतकं होतं. त्याचसोबत नॉटरीचे बल असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर लढलेल्या मनसेच्या 2 असे 4 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे भाजपचे 53, मनसेचे 5, ठाकरेंचे नॉटरीचे बल असलेले 4 नगरसेवक असे मिळून बहुमत गाठत संख्याबळ 62 होतं. ठाकरेंच्या उर्वरित जे 7 किंवा 8 नगरसेवक त्यांनी तुम्हाला सहकार्य करावं. तुमचं असं म्हणणं त्यांनी अरे बघा, डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना. चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी द्यावं. आता हे का घडलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागचं कारण महापालिकेतल्या सत्ता समीकरणात दडलंय. कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपनं युती म्हणून निवडणूक लढवली. या दोन्ही पक्षांचे मिळून 103 एवढं विक्रमी बहुमत आहे. पण महापौर पदासाठी शिवसेना आणि भाजपात कुरघोडीचं राजकारण रंगलं. शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेला सोबत घेऊन एक प्रकारे भाजपला बाजूला ठेवल्याची चर्चा आहे. तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही. तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टीचा एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत. भाजपला अजिबात धक्का म्हणायचं काहीच कारण नाहीये. कारण आपण बघाल की शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवणं सोबत बरोबर घेण्याचं अधिकार आहे. मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेसोबत हात मिळवणी केल्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीवर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अजून निकाल लागून जेमतेम 4 दिवस झालेत. महाराष्ट्राच्या हिताकरता दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधी तिकडे कल्याण डोंबिवलीत मनसेनं उबाठाची साथ सोडली आहे. उबाठाच्या नगरसेवकांनीही जय महाराष्ट्र केलाय. पत्त्यातील बंगला सुद्धा यापेक्षा जास्त टिकतो अशी पोस्ट करत भाजपचे नेते केशव उपाध्येंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय. विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याची बाब मनसेच्या नेत्यांकडून अधोरेखित केली जाते. मला पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही. जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला. जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होतं त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या घेतला. मान्य राजसाहेबांनी आम्हाला लोकल शिंदे गटाचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय MIM आहे का? नाही, पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे गट म्हणजे MIM आहे. मराठी माणसातला MIM, बेईमान, महाराष्ट्रद्रोही, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर जाणारे सुद्धा त्याच विशेषणांना पात्र ठरतात. सत्ता मिळाली नाही, काही मिळालं नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिवसेना असा सामना रंगला होता. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. गद्दारीपासून भ्रष्टाचारापर्यंतचे आरोप झाले. त्याला एक आठवडाही उलटला नाही. तोच सत्तेसाठी सगळं विसरून
या नेत्यांनी गळ्यात गळे घातल्याचं पाहायला मिळतंय. या राजकीय खेळीनं कल्याण डोंबिवलीत एकीकडे ठाकरे बंधूंमध्ये फूट पडली आहे, तर दुसरीकडे शिवसेना भाजपात फाटाफूट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अजित मांढरेसह नरेश बोबाटे, न्यूज 18 मराठी. दरम्यान हा स्थानिक पातळीवरचा निर्णय असल्याचं मनसे नेते सांगत असताना दुसरीकडे राज ठाकरे या निर्णयामुळे व्यथित झाल्याचं संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे व्यक्तिगत असं मला दिसलं आहे निर्णय. या निर्णयामुळे जो स्थानिक पातळीवर झाला असं म्हणतात त्याच्यामुळे ते व्यथित आहे. शेवटी त्यांचंही म्हणणं आहे की प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही, देण्याच्या स्थितीत नाही, आणि मला आत्ता पाहिजेच, नाही दिलं तर जातो, या भूमिकेत मानसिक अस्थिरतेचं हे लक्षण आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे, असू शकेल जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचं स्थानिक म्हणून घेणारं नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर कारवाई केली. तर महापालिकांच्या सत्ता समीकरणात काटशहचं राजकारण सुरू झालंय. आपला महापौर बसवण्यासाठी मोठ्या पक्षांकडून जुळवाजुळव सुरू झाला आहे आणि सर्वात आधी नजर टाकूयात कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय घडतंय, कशा पद्धतीनं नवीन समीकरणं या ठिकाणी उदयास येत आहेत त्यावर. इथं सेना भाजपनं एकत्र निवडणूक लढलेली होती आणि इथं टोटल नगरसेवकांच्या जागा आहेत 122, बहुमताचा आकडा आहे 62 आणि या दोन्ही पक्षांना मिळून 100 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. मात्र तरी सुद्धा कशी ही जुळवाजुळव सुरू आहे तेही समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. सेना जो सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी समोर आला आहे, 53 नगरसेवक विजयी झाले. त्यांना इथं मनसेनं पाठिंबा दिला आहे, त्यांचे 5 नगरसेवक त्यांना येऊन मिळाले आणि त्याचबरोबर शिवसेना युबीटीचे 4 नगरसेवक हे फुटीर असल्याची माहिती समोर येते. ते संपर्कात नाही आहेत शिवसेना युबीटीच्या, पण ते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे आणि त्यांनीही जर पाठिंबा दिला तर हा आकडा शिंदेंच्या शिवसेनेचा होतो 62 जो आहे बहुमताचा आकडा. आणि दुसरीकडे जो शिंदेंच्या शिवसेनेचा मित्र पक्ष भाजप ज्यांनी 50 नगरसेवक या ठिकाणी निवडून आणले आहेत ते मात्र बाजूला राहिलेत की काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. यानंतर पाहूयात उल्हासनगरमध्ये नेमकं काय घडतंय, कशा पद्धतीनं नवी समीकरणं या ठिकाणी जुळवली जात आहेत. उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 36 नगरसेवक निवडून आणता आलेले आहेत, तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनून समोर आला आहे. 37 नगरसेवक त्यांचे निवडून आले. मात्र इथं हालचाली सत्ता स्थापनेच्या सुरू केल्या आहेत शिंदेंच्या शिवसेनेनं. त्या कशा, तर इथं वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक निवडून आले, त्यांना आपल्यासोबत घेतलेलं आहे शिंदे सेनेनं. त्यानंतर एक आहे साई पक्षाचा नगरसेवक, त्यांना सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेनं सोबत घेतलंय आणि एक अपक्षालाही सोबत घेतलेला आहे. अशा पद्धतीनं इथं 40 नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेकडे झालेले आहेत आणि बहुमताचा आकडा सुद्धा आहे 40. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी समोर आला जो भाजप होता तो मात्र कुठेतरी बाजूला राहिला आणि इथं शिंदेंच्या शिवसेनेनं सगळ्यांची जुळवाजुळव करून, आकड्यांची जुळवाजुळव करून आता सत्ता स्थापनेचा दावा केल्याचं दिसून येत आहे. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय काय होणार, कशा पद्धतीनं सत्ता स्थापन केली जाणार ते बघावं लागणार आहे. एकूणच महापालिकांचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये अनेक महापालिकांमध्ये महायुतीचेच महापौर बसणार, पण आता महापौर नेमका कोणत्या पक्षाचा यावरून ही रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये 4 नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर लगेच साथ सोडल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के यांनी ठाकरेंची साथ सोडल्याची माहिती आहे. सेना भवनात झालेल्या बैठकीला आणि कोकण भवनातील गट स्थापन नोंदणीसाठीही सरिता म्हस्के या अनुपस्थित होत्या, त्यामुळे चर्चांना उधाण आलं. पण अनिल परबांनी मात्र या प्रकरणी सावध भूमिका घेतली आणि सरिता म्हस्के या काही खासगी कारणामुळे गैरहजर असल्याचं सांगितलं. त्या आमच्या संपर्कात आहेत, आम्ही त्याच्यासाठी त्यांच्याकडनं परवानगी घेतलेली आहे. येत्या 2 दिवसात त्यांची देखील नोंदणी केली जाईल. पण कारण काय कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही विभागीय आयुक्तांना सांगितलेलं आहे. त्यामुळे अजून बरोबर 25 दिवस बाकी आहेत. त्यामुळे त्यात आम्ही कधीही नोंदणी करू शकतो. त्यामुळे आपला हा जो काही प्रश्न आहे कारवाई करणार का, हा प्रश्न 25 दिवसाच्या नंतर लागू होतो.
यानंतर एक मोठी अपडेट आहे. मुंबई महापालिकेतील महापौर पदासाठीची आरक्षण लॉटरी गुरुवारी म्हणजेच उद्या काढली जाणार आहे. महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा खुल्या प्रवर्गातून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. सध्या कायद्यामध्ये SC, ST, महिला आणि OBCसाठी रोटेशन आरक्षण आहे, पण नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्यानं सुरू केली जाऊ शकते. तर मुंबईमध्ये महापौर नेमका कोणत्या कॅटेगरीचा बसणार याविषयी उत्सुकता आहे. उद्या सोडत जाहीर होणार आहे, पण त्यामध्येच ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार चक्राकार पद्धतीनं नव्या नियमानुसार जर सोडत काढली तर इथं ओपन कॅटेगरी म्हणजे जी जनरल कॅटेगरी असते त्यामधून मेयर निवडला जाण्याची शक्यता आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. महापौर पदासाठी आरक्षण प्रवर्ग महिलेचा आहे, खुला प्रवर्ग आहे आणि या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून भाजपचे आहे 27, तर शिंदेच्या शिवसेनेचे 10 नगरसेवक आहेत, तेही महिला नगरसेवक जे खुल्या प्रवर्गातून ओपनमधून आहेत. त्याच्यानंतर अनुसूचित जातीमधून जर इथं लॉटरीनुसार महापौर बनवण्याचा निर्णय झाला तर अनुसूचित जातीमधून महिला प्रवर्गातून भाजपकडून 1 नगरसेवक आहे आणि शिंदेच्या शिवसेनेकडून 2 नगरसेवक आहेत ज्या महिला आहेत आणि अनुसूचित जातीमधून आहेत. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे ST मधून जर या ठिकाणी महापौर पद आलं तर मात्र महायुतीमधील या दोन्ही पक्षांकडे तो उमेदवार नाहीये. ST मधून महिला उमेदवार ना भाजपकडे आहे ना शिंदेच्या शिवसेनेकडे आहे, अशी काहीशी स्थिती. त्याच्यामुळे जर ST मधला महापौर पद इथं लागलं तर मात्र काय होणार हा सवाल आहे. तर आपण OBCचं बघितलं तर OBC महिला प्रवर्गातील 13 नगरसेवक या भाजपच्या निवडून आले आहेत आणि 4 नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे या कॅटेगरीमध्ये जर आरक्षण निघालं तर मात्र या दोन्ही पक्षांकडे नगरसेवक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पण STचं जर इथं लॉटरी निघाली तर मात्र या दोन्ही पक्षांची पंचायत होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुरुष नगरसेवकमध्ये खुला जो वर्ग आहे त्याच्यासाठी जर सोडतीमध्ये हे नाव आलं तर त्याच्यामध्ये भाजपकडे 32 नगरसेवक आहेत तसे, आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडे 10 पुरुष नगरसेवक खुल्या प्रवर्गातले आहेत. या व्यतिरिक्त दुसऱ्या कॅटेगरीमधलं नेमकं कशा पद्धतीनं नगरसेवक निवडून आले आहेत तेही आपण बघूयात. जर OBC मधून आले तर पुरुष नगरसेवक हे 12 OBC मधले भाजपचे निवडून आले आहेत. माफ करा, 13 नगरसेवक हे OBC मधून निवडून आले आहेत आणि 2 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेकडे OBC मधले पुरुष नगरसेवक आहेत. त्याच्यामुळे या वर्गासाठी जर महापौर पद राखीव राहिलं तर मात्र या दोन्ही पक्षांकडे नगरसेवक असल्याचं पाहायला मिळते आणि त्या सगळ्यांमध्ये मात्र चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून फिल्डिंग लावली जाण्याची शक्यता आहे. तर BMC मध्ये महापौर पदाची कुणाला लॉटरी निघणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आरक्षण सोडतीची प्रक्रिया खुला प्रवर्ग महिला अशी निघण्याची शक्यता वर्तवली जाते. OBC प्रवर्गामध्ये OBC प्रवर्ग महिला निघाली तर मात्र काय होणार हाही सवाल आहे. SC प्रवर्गामध्ये SC प्रवर्ग आणि त्यातही महिला कॅटेगरी जर आली तर कोणाला बसवलं जाणार हाही सवाल आहे. पण ST प्रवर्गामध्ये आणि तेही ST प्रवर्ग महिलेमध्ये जर कॅटेगरी आली, ते राखीव झालं हे पद मेयरचं पद, तर मात्र या दोन्ही महायुतीमधल्या या दोन्ही पक्षांची पंचायत होण्याची शक्यता आहे. कारण ST प्रवर्गातून एकही नगरसेवक या दोन्ही पक्षांकडे नाहीये. त्यानंतर BMC मध्ये महापौर पदाची लॉटरी नेमकी कोणाला लागणार हा सगळ्यात मोठा सवाल आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. दरवेळी चक्राकार पद्धतीनं आरक्षणाची सोडत काढली जाते. त्याच्यामुळे आता यावेळेला नेमकं कोणती कॅटेगरी येणार याविषयी उत्सुकता आहे. यावेळी नगरसेवक आरक्षण सोडतीवेळी पूर्णपणे नव्यानं आरक्षण सोडत काढली गेली अशी माहिती समोर येते आणि महापौर पदासाठीही यावेळी पूर्णपणे नव्यानं आरक्षण काढलं जाण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ इथं ओपन कॅटेगरी लागू होऊ शकते. चक्राकार पद्धतीनं आरक्षण काढल्यास खुला प्रवर्ग, त्याच्यानंतर SC, महिला प्रवर्ग, OBC, पुरुष या पद्धतीनं प्रवर्ग वगळले जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आता उद्याची जी लॉटरी निघणार आहे त्यामध्ये नेमकं कोणता प्रवर्ग मुंबईच्या महापौर पदासाठी येणार ते बघावं लागेल. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर नवाब मलिक यांच्या नेतृत्वात चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. वांद्रे इथल्या रंगशारदामध्ये हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं. तर सर्व पराभूत उमेदवारांकडून निवडणुकीतील आपला अनुभव या ठिकाणी मांडण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतेक पराभूत उमेदवारांकडून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर आरोप करण्यात आले आहेत. तर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं EVM मशीन सेट केली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा वापर केला होता असा आरोप या बैठकीत करण्यात आलाय.
अनेक पराभूत उमेदवारांकडून भाजपसोबत युतीमधून बाहेर पडावं अशी मागणी सुद्धा या बैठकीत करण्यात आल्याची माहिती आहे. भाजपमधनं बाहेर पडावा अशी मागणी कार्यकर्ते करतात बाबा कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यांच्याकडे अधिकार आहे. जसे आपले मतदाराकडे अधिकार असते त्याचे कार्यकर्त्यांकडे पण अधिकार असते. ते त्यांची काहीतरी मानणं असेल पण त्यांना कसं दिसतले काही वाटलं तर ते स्पष्टपणे बोलू शकतात. आणि आजचं जे आमची बैठक होती ते खुले मनाने तुमचं काय इश्यू आहे तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला काय वाटतं. अहवाल अजित पवारांपर्यंत तुम्ही आम्ही आज आमचे समितीचे अध्यक्ष नवाबभाई मलिक यांच्याकडून आमचे कॅन्डिडेट्सला एक आश्वासन दिलं गेलं आहे की जेव्हा अधिवेशन सुरू होणार त्याच्यानंतर एक दिवस आम्ही अजितदादा पवार साहेब, प्रफुल्लभाई पटेलजी आणि सुनील तटकरे साहेबांच्या सोबत हे 94 कॅन्डिडेट्सचं मीटिंग पण ऑर्गनाईज करणार. कार्यकर्त्यांनी आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कॅन्डिडेट्स होते त्यांनी असं जाहीर केलं आहे की मला 1-2 EVMमध्ये काही गडबड होती. त्यांनी ते शंका निर्माण केली होती. निवडणूकच्या वेळी पण त्यांनी ते कंप्लेंट रजिस्टर केलं होतं. तर त्या अनुषंगाने त्यांना कोर्टचा दरवाजा खटखटायचा तर नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत असतो. यानंतर एक नजर टाकूया टॉप 18 बातम्यांवर. टॉप 18 प्रायोजक केसरी टूर्स. केसरी एक अविस्मरणीय अनुभव. TDMCमध्ये भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागण्यात आलाय. ठाकरेंच्या गटनेत्याचा दावा, सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचा विचार करू असंही वक्तव्य. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिवसेनेला पाठिंबा. KDMCमध्ये महायुतीचा महापौर बसणार तर भाजपला दूर ठेवणार नाही, श्रीकांत शिंदेंची माहिती. कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री फडणवीस दाओस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय. रवींद्र चव्हाण यांची न्यूज 18 मराठीला माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के कोकण भवनातील नोंदणी वेळी अनुपस्थित. म्हस्के संपर्कात असल्याचा अनिल परब यांचा दावा. रायगड मुख्यालयातील ध्वजवंदनाचा मान भरत गोगावलेंना. सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी तर नाशकात गिरीश महाजन यांच्याच हस्ते ध्वजारोहण. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महायुतीमधील वादाची. मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेला संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युती धर्म पाळला नाही असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला. तर सरवणकर खोटी माहिती पसरवत असल्याचा दावा भाजपनं केला. प्रभादेवीप्रमाणेच प्रतीक्षा नगरमध्ये सुद्धा महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. महायुतीत पडलेली वादाची ठिणगी आता वणव्याचं रूप घेताना दिसतेय. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 194 मध्ये शिवसेनेच्या समाधान सरवणकरांचा पराभव झाला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पराभव केल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी केला. शिवसेनेचे विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी भाजपमधील एका गटावर गद्दारीचा आरोप केला. प्रिया सरवणकर गुरव यांच्याही विरोधात भाजपच्या एका गटानं काम केल्याचा दावा वाडेकरांनी केला. तसंच त्यांनी काही व्हॉट्सअप चॅट फेसबुकवर पोस्ट केले. ती एक विशिष्ट टोळी आहे. त्या टोळीने आहे ना आदल्या दिवशीपर्यंत आमच्याबरोबर प्रचारात सगळे आणि इलेक्शनचे जे सगळे गायब. हा जो प्रकार घडवलाय ना या टोळीने, ह्या बाईने, हे आम्हाला पटलेलं नाही. हे महायुतीच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे. ह्या टोळीचं जे काही षडयंत्र आहे हे परत आपल्याला दिसायला लागलं. त्यांनाच काही मिरची झोंबली. त्या चॅटमध्ये कोणाचंही नाव नव्हतं. मला परत ते सांगायचं की पण त्या ठराविक 1-2 पदाधिकाऱ्यांनीही का मिरची झोंबली, ह्याचा अर्थ की ते त्यात आहेत का, त्याच्यात जे काही नावं आहेत ही त्यांची आहेत का. सदा सरवणकरांनी जो काही आरोप केलेला आहे त्याची सहनशा निश्चित केल्या जाईल. काय कारण आहेत ते शोधल्या जातील. अनेक ठिकाणच्या जे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्यावर शिंदे साहेब स्वतः निर्णय घेणार आहेत. समाधान सरवणकरांनी केलेल्या आरोपांची भाजपनं गंभीर दखल घेतली आहे. जाहीर वक्तव्य टाळण्याचा सल्ला भाजपकडून देण्यात आला.
मात्र सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्याचा दावा करत सायबर सेलकडे तक्रार करण्याचा पवित्रा भाजपनं घेतला। तसंच भाजपच्या अक्षता तेंडुलकरांनी काही रोखठोक मुद्दे मांडले। बूथनुसार आकडे पहा। वॉर्ड क्रमांक 191 मध्ये प्रिया सरवणकर गुरव यांना भाजपची सगळी मतं पडली। विशाखा राऊत यांच्याकडे ही मतं वळली नाही। आगर बाजारच्या पुढे त्यांना शिवसेनेची मतं पडली नाही। भाजपवर खापर फोडू नका, समाधान सरवणकरांनी आकडेवारीचा अभ्यास करावा असा टोला अक्षता तेंडुलकरांनी लगावलाय। पराजय पचून घेता येत नाही त्यांना। जे काय बोलतायत पूर्णपणे खोटा बोलतायत, स्वतःच्या बाजू मांडता येत नाही। कुठे आपण कमी पडलो ते त्यांना प्रूव्ह करता येत नाही, म्हणून आपले भाजपवर ते खोटा आरोप करतायत आणि हे अपमान आम्ही सहन करणार नाही। त्यांनी जी काही मांडणी केली आहे त्याची सत्यस्थिती तपासण्यात येईल, परंतु अशा प्रकारची मांडणी करणं हे भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना सर्व कार्यकर्त्यांनी जाहीररित्या अशा प्रकारची वक्तव्य करणं हे टाळलं गेलं पाहिजे। महायुतीत प्रभादेवीमध्ये जसा संघर्ष शिगेला पोहोचला तसाच वाद प्रतीक्षानगरच्या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये पेटलाय। महायुतीतील शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असतानाही भाजपनं कमळाचा प्रचार केला, बंडखोरांवर कारवाई केली नाही असा आरोप माजी नगरसेवक रामदास कांबळेंनी केलाय। त्यांनी मनी पॉवर, मसल पॉवर सगळ्या गोष्टी त्यांनी उपयोग करून घेतला त्या ठिकाणी भाजपच्या वतीने। तर हे महायुतीसाठी खेदजनक गोष्ट आहे आणि अशा गोष्टी जर होत असतील तर मग आपली महायुती काय कामाची? कारण ही महायुतीमध्ये सीट ही धनुष्यबाण सीट, हमखास येणारी सीट त्या ठिकाणी आमच्या धनुष्यबाण सीट पडली। कारण यासाठी तुम्हाला सांगितलं की भाजपच्या वतीने पूर्ण सहकार्य भेटलं नाही आम्हाला। प्रतीक्षानगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांचा भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी पराभव केला। त्यामुळे या वॉर्डात महायुतीत तणाव निर्माण झाला। एकंदरीत प्रतीक्षानगर प्रभादेवीमधील ही नाराजी महायुतीला तडा देणारी आहे। त्यामुळे यावर कसा तोडगा काढला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई। काँग्रेसला गटबाजीचा दुर्धर आजार जडलाय। पक्षाची अवस्था मरणासन्न झाली तरी नेत्यांचा तोरा काही जात नाहीये। चंद्रपुरात जनतेनं काँग्रेसला सत्तेच्या जवळ पोहोचवलं, पण नेत्यांमधली गटबाजी काँग्रेसला सत्तेपासून दूर ढकलतीये। निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पळवापळवीवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद चांगलाच टोकाला पोहोचलाय। काँग्रेसच्या या नगरसेवकांना उचलून नेण्याची गरज काय असा सवाल करत धानोरकर यांनी वडेट्टीवारांच्या निष्ठेवर संशय व्यक्त केला, तर वडेट्टीवार यांनीही जहरी शब्दात धानोरकर यांच्यावर पलटवार केला। चंद्रपुरात काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली। नगरसेवकांच्या ओढाताणीवरून नेते भिडले। पक्षातही काही असे फितूर लोक असतात की जे इतर पक्षाच्या सोबत असतात, त्यांच्या संपर्कात असतात। वडेट्टीवार धानोरकरांमध्ये शाब्दिक युद्ध। नेता काही पक्षाचा मालक नाही। कोणी जर स्वतःला मालक म्हणून मिरवत असेल तर कार्यकर्त्यांनी अशांचं थोबाड रंगवलं पाहिजे, तो मी असो की दुसरा असो। एकीकडे भाजपकडून चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू झालेली असताना सर्वाधिक जागा मिळवलेल्या काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत वाद उफाळून आलाय। खासदार प्रतिभा धानोरकर आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्यातला वाद विकोपाला पोहोचला असून दोघांनीही बोचऱ्या शब्दात एकमेकांवर टीका केली आहे। वडेट्टीवार यांनी 2 गट करून काँग्रेसचं विभाजन केल्याचा आरोप धानोरकरांनी केला, त्यावर वडेट्टीवारांनी जोरदार पलटवार केलाय। बहुमताच्या जवळपास आम्ही गेलो आणि बहुमताच्या जवळ गेल्यानंतर आपलेच उमेदवार उचलून न्यायचे, आपल्याच लोकात भांडणं लावायचे हे करायची गरज नव्हती। पण माननीय विजय वडेट्टीवार यांनी ह्या प्रकाराची सुरुवात केली आणि ही सुरुवात झाल्यामुळे आता कुठेतरी वाद चिकळला। अर्धे लोक त्यांच्याकडे, अर्धे लोक आमच्याकडे, पक्षात फुटाफूट झाली। सत्तेसाठी जुळवाजुळव करायची सोडून आपण आपल्याच लोकांमध्ये भांडणं या ठिकाणी तयार करता। पण मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही। स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले। आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला घेऊन गेले। शेवट नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत। काँग्रेस पक्षात भाजपसाठी काम करणारी बी टीम सक्रिय असून
अशा फितूर घटकांमुळे पक्षात गटबाजी निर्माण होत असल्याचा आरोप प्रतिभा धानोरकरांनी केला. मुनगंटीवार जर एखादा गट माझ्या संपर्कात असल्याचं म्हणत असतील तर त्यामागे काहीतरी नक्की तथ्य असेल असं सांगत वडेट्टीवार यांच्यावर नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. प्रत्येक पक्षात बी टीम ही भाजपाची तयार असते. आमच्या पक्षातही तशा बी टीमा भरपूर तयार आहे ना. त्याच बी टीमा आता सुधीरभाऊच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल किंवा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल. एवढ्या दाव्याने जेव्हा ते म्हणत आहे की काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात आहे, एक गट तर माझ्याकडे आहे, दुसरा गट कोणाकडे आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. त्याच्यामुळे मला फार वेगळं बोलायची गरज नाही. कोण बी टीम आहे कोण ए टीम आहे हे निवडणुकीच्या निकालामध्ये सिद्ध झालेलं आहे. कोणाच्या विरुद्ध कोण बोलले, कोण आपला तोंड बंद करून शिवून ठेवले होते विरोधात बोलताना, हेही त्या चंद्रपुरातील जनता जाणते आहे. कोण कोणावर टीका केली, कोण कोणावर आरोप केला आणि विरोधी सत्ताधाऱ्यावर तुटून कोण पडला हे चंद्रपूर नव्हे महाराष्ट्र जाणतो आहे. त्यामुळे अशा फालतू गोष्टीकडे मी लक्ष देत नाही. सत्तेच्या जवळ पोहोचलेल्या काँग्रेसमध्ये उफाळलेला हा संघर्ष शमवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढाकार घेणार आहेत. लवकरच ते दोन्ही नेत्यांची बैठक घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न करणार आहेत. मात्र त्यापूर्वी वडेट्टीवारांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच सांगायचं की झालं गेलं गंगेला मिळून आपल्याला एकत्र येऊन पुढचा महापौर करावा लागेल. समज गैरसमज असतील ते काढावं लागेल आणि पक्षासाठी एकत्र येऊन लढावं लागेल. ही भूमिका आपल्याला आता पुढे घेऊन जायची आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरातील काँग्रेसच्या या दुखडीमुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या आशा पल्लवित झाल्यात. काँग्रेसचे काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय, तर काँग्रेसनं मात्र हा दावा खोडून काढलाय. निश्चितपणे काँग्रेसचे अनेक लोक त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून, त्यांच्या परिचयाच्या माध्यमातून या ठिकाणी निरोप देत आहे. ते सांगत आहे की कसंही करा, भारतीय जनता पार्टीचा महापौर आपण करा आणि त्याच्यामध्ये जे काही सहकार्य पाहिजे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. कारण की त्यांना लक्षात आलेलं आहे की आताच ही स्थिती आहे तर पुढच्या काळामध्ये आम्ही करू शकणार नाही. किशोर जोरगेवारचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. तो खोटं बोलतोय. कोणतेही काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात नाही, ही अफवा पसरवतोय. सर्व नगरसेवक आमचे सुरक्षित आहेत, आमच्या बरोबर. महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसनं चंद्रपुरात दमदार कामगिरी केली. 66 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत सर्वाधिक 27 जागा जिंकत काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरलाय. काँग्रेस आणि जनविकास सेनेच्या 3 जागा मिळून 30 सदस्यांचं संख्याबळ जमलंय. सत्ता स्थापनेसाठी फक्त 4 सदस्यांची गरज आहे. मात्र सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना काँग्रेसमध्ये उफाळलेल्या या वादानं हातची सत्ता गेली नाही म्हणजे मिळवलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. पाहुयात पुढची बातमी. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. पण अशातच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपापल्या जिल्ह्यामध्ये कोण झेंडा फडकवणार अशी चर्चा होती. पण सरकारनं एक परिपत्रक काढत या सर्वांवर पडदा टाकलाय. रायगड मुख्यालयातील ध्वजवंदन मंत्री भरत गोगावलेंना मिळालं आहे. यामुळे रायगडमध्ये तटकरेंना मोठा धक्का बसलाय. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजवंदन करणार असल्याची माहिती आहे. रायगडचे पालकमंत्री पद हे स्थगित झाल्यापासून रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधील शासकीय ध्वजारोहणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. गेल्या वर्षी प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना रायगडच्या मुख्यालयाचं ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. याबाबत नाराजी व्यक्त करत मंत्री भरत गोगावले यांनी वरिष्ठांचा निर्णय मान्य केला. आता या वर्षी प्रजासत्ताक दिनी कोणाला मान मिळणार यावरून चर्चा असतानाच मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक जारी करत यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये रायगडच्या ध्वजारोहणाचा मान मंत्री भरत गोगावलेंना देण्यात आलाय आणि यामुळे गोगावले समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 26 जानेवारी पुन्हा आलेली आहे. आता झेंडावंदन कोणाच्या हस्ते काय ते माननीय मुख्यमंत्री ठरवतील. हो, तुम्ही मागे म्हटले होते की मित्रपक्ष पण म्हणतायत की गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री पाहिजेत माझा गट्ट्यावर. तर नाही, त्याच्यामध्ये खरं आहे ते फक्त मी सांगितलं त्यावेळेला की फक्त प्रॉब्लेम हा रायगडचाच चाललेला आहे. इथे या बाबतीमध्ये कोणाचं दुमत नाहीये. पण आम्ही काही ॲग्री करत नाही, काही आम्ही भांडत पण नाहीये. मलाच द्या काय आता झेंडावंदन आहे, मुख्यमंत्री सांगतील झेंडावंदन होईल. यानंतर बुलेटिनमध्ये तरीही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत. मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.
ब्रेकनंतर बातमी आहे सराफा बाजारातून। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। चांदीच्या दरानं 3.5 लाखांचा टप्पा ओलांडलाय, तर 1 तोळे सोन्यासाठी तब्बल 1,55,000 रुपये मोजावे लागत आहेत आणि सोन्याचे दर जीएसटीसह 1,59,000 रुपयांवर पोहोचलेले आहेत, तर चांदीचे दर जीएसटीसह 3,34,750 रुपये किलोवर गेलेत। चांदीचे दर अवघ्या महिन्याभरात 1.5 लाखांनी वाढले। 15 डिसेंबर 2025च्या आसपास चांदी पहिल्यांदा 2 लाख रुपयांवर पोहोचली होती आणि एका महिन्यामध्ये चांदी ही 3 लाखांवर गेली आहे। तर औद्योगिक मागणी, पुरवठ्यामध्ये घट आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून चांदीची खरेदी वाढल्याचं बोललं जातंय। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक।